नमस्कार, हॅलो ऑल. आपण थोडंसं ओबेसिटी आणि लठ्ठपणा या विषयावरती चर्चा करूया. बरेच प्रश्न आणि बरेच कन्फ्युजन्स आजकाल पेशंटमध्ये आहेत, की वेट लॉस इंजेक्शन आणि कोण घेऊ शकतं किंवा कुठल्या प्रकारचे इंजेक्शन्स आज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. व्हॉट आर द इंडिकेशन्स म्हणजे आम्ही या वेटला घेऊ शकतो का? किंवा आम्हाला हे आजार आहेत, तर ही इंजेक्शनसाठी आम्ही इलिजिबल आहोत का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साईड इफेक्ट ऑफ द मेडिसिन्स. तर एक थोडंसं सविस्तर आपण याच्याबद्दल चर्चा करूया. ओबेसिटी किंवा लठ्ठपणा हा फक्त बॉडी शेमिंग यापुरताच मर्यादित राहिलेला नाहीये. ओबेसिटी इज द बेस फॉर मोर दॅन 300 क्रोनिक मेटाबॉलिक कंडिशन्स. जर तुम्ही मला विचाराल तर हार्ट डिसीज, किडनी डिसीज, पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज, आर्थरायटिस म्हणजे विअर अँड टिअर होऊन गुडघे गुडघे अजीर्ण होणे आणि आर्थरायटिस होणे, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस, स्ट्रोक आणि अशा प्रकारचे बरेच आजार, ओबेसिटी आणि स्लीप ॲपनिया जे आपण ओबेज लोकांमध्ये बऱ्यापैकी प्रमाणात बघतो. तर या सगळ्या आजारांचं एकमेव मूळ इज ओबेसिटी. बऱ्याच यंग जनरेशन फिमेल्समध्ये आपण इन्फर्टिलिटी बघतोय, ही प्रेग्नन्सी न राहणे आणि याचं एकमेव कारण म्हणजे ओबेसिटी आहे. मोठा अवेअरनेस ओबेसिटी आणि लठ्ठपणाबद्दल सध्या आहे आणि सगळ्याच जनरेशन्समध्ये आहे. त्यामुळं कुठल्या पेशंटनी ही औषधं घ्यायची, कुठली औषधं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, त्याबद्दल थोडंसं आपण बोलूया. तर ओबेसिटीची औषधं 2 प्रकारची सध्या मार्केटमध्ये आहेत. एक आहे मॉन्जरो विच इज कॉल्ड अ टिरझॅप. एक आहे ओझेम्पिक किंवा वेगोवी विच इज कॉल्ड अ सेमाग्लुटाईड. तर ही औषधं कशी घेतली जातात? ही औषधं आठवड्यातनं एकदा आपण इन्सुलिनसारखं इंजेक्शनसारखं हे औषध असतं, ते आपण पोटात किंवा पायावर किंवा हातात घेतलं जातं. आणि ही औषधं कशी काम करतात? तर मॉन्जरो म्हणजे टिरझॅप्टाइड हे आपल्या मेंदूच्या आणि गटच्या रिसेप्टरवरती काम करतं आणि सेमाग्लुटाईड हे आपल्या मेंदूच्या रिसेप्टरवरती काम करतं. तर हे काय करतात? तर शक्यतोवर हे GLP-1 म्हणजे GLP-1 नावाचे रिसेप्टर्स असतात, त्यावरती हे या ड्रगचं ॲक्शन असते आणि आपलं पोट भरलंय म्हणजे याला आपण इंग्लिशमध्ये सकायटी म्हणतो. याचं फिलिंग हे औषधं देतात बाय ॲक्टिंग ऑन दीज रिसेप्टर्स. आणि आपण जेव्हा खातो, आपल्या गटमध्ये, आपल्या स्टमकमध्ये जे खाल्लेले पदार्थ आहेत, ते बराच वेळ राहतात. म्हणजे त्याचं गॅस्ट्रिक एम्प्टिंग हे बऱ्याच उशिराणी होतं. दॅट इज कॉल्ड डिलेड गॅस्ट्रिक एम्प्टिंग. आणि आपल्याला जे इन बिटवीन खाण्याचं मंचिंग असतं किंवा क्रेव्हिंग असतं, ते कमी होतं ही औषधं घेतल्यानंतर. तर ही झाली ही 2 प्रकारची औषधं. आपण दर महिन्यात त्याचा डोस वाढवत असतो डिपेंडिंग ऑन द टॉलरन्स ऑफ द मेडिकेशन्स. आता ही औषधं कोणाला द्यायची? ज्याचा बॉडी मास इंडेक्स 25 पेक्षा जास्त आहे आणि बरेच मेटाबॉलिक आजार आहेत, जसं थायरॉइड आहे, बीपी आहे, शुगर आहे, कोलेस्ट्रॉल आहे, कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस आहेत, किडनी डिसीज आहे, पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम आहे. तर अशा लोकांनाही आपण औषधं देऊ शकतो किंवा ज्याचा बॉडी मास इंडेक्स हा 27 पेक्षा जास्त आहे आणि जरी तुम्हाला काही औषध काही आजार नाहीये, तरी पण आपण या औषधांचा विचार वजन कमी करण्यासाठी आणि फ्युचर रिस्क कमी करण्यासाठी डेफिनेटली करू शकतो. काही पर्टिक्युलर सबसेट ऑफ पेशंट आहेत ज्यांच्यामध्ये आपण ही औषधं शक्यतोवर टाळतो. म्हणजे ही कुठली पेशंट्स आहेत? तर जी लोक क्रोनिक अल्कोहोल घेतात, म्हणजे डेली अल्कोहोल इंटेकचं प्रमाण आहे, त्यांच्यामध्ये आपण नाही देत. जी लोक प्रेग्नंट आहेत त्यांच्यामध्ये आपण ही औषधं नाही देत. ज्या लोकांना पॅन्क्रियाजचे काही आजार आहेत प्रिव्हियसली, त्या लोकांना आपण ही औषधं नाही देत. आणि ज्या लोकांना थायरॉइड कॅन्सर किंवा फॅमिलीमध्ये थायरॉइड कॅन्सरचं प्रमाण आहे, अशा लोकांना शक्यतोवर ही औषधं आपण द्यायचं टाळतो. त्यामुळे डॉक्टरांना भेटून सल्ला त्यांचा घेऊन काही बेसिक आपले ब्लड टेस्ट पॅरामीटर्स असतात, त्या गोष्टी करूनच ही औषधं आपण घ्यायला हवी. आणि काही गोष्टींचं मॉनिटरिंग हे औषधं चालू केल्यानंतर पण गरजेचं असतं. आता एक महत्त्वाचा प्रश्न येतो, की माझं वजन किती कमी होईल आणि ही औषधं किती दिवस मी घ्यायला पाहिजे? ठीक आहे. तर याच्यामध्ये आता इंडियामध्ये ही औषधं येऊन साधारणतः 1 वर्ष होत आलंय. आम्ही पण अजून त्याच मोडमध्ये किंवा प्रॅक्टिस ओरिएंटेड आम्ही बघतोय, की काय फरक येतोय. इंडिव्हिज्युअल थोडेसे व्हेरिएशन्स आहेत, बट साधारणतः पहिल्या 3 ते 4 महिन्यामध्ये या औषधांमुळे बऱ्यापैकी फॅट लॉस व्हायला सुरुवात होते आणि त्यानंतर थोडंसं प्रोटीन लॉस म्हणजे मसल लॉस व्हायला लागतो. त्यामुळं डाएट पाळणं आणि डायटिशियनचं मत घेणं हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे जेव्हा आपण ही औषधं घेतो.
आता याचे साईड इफेक्ट प्रोफाईल काय आहे? तर ही औषधं घेतल्यानंतर शक्यतोवर तुम्हाला गॅस्ट्रिक रिलेटेड साईड इफेक्ट्स ही फार कॉमन आहे. जसं थोडंसं किंचित पोटात दुखणे, मळमळ होणे, कधी एखाद दुसरं व्हॉमिटिंग होऊ शकतं. थोडासा फटीग किंवा थकवा जाणवणे, लूज मोशन्स किंवा कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशन आम्ही बऱ्यापैकी जास्त प्रमाणात अ, बघितलंय इन क्लिनिकल प्रॅक्टिस. तर शक्यतोवर हे साईड इफेक्ट्स आपण ज्या दिवशी इंजेक्शन घेतोय किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे साधारणतः पहिल्या 1 ते 2 दिवसामध्ये हे साईड इफेक्ट तुम्हाला जास्त प्रमाणात जाणवतात. पण घाबरण्यासारखं काहीच नाहीये. आपण साधं पोटात दुखतंय किंवा उलटी मळमळ होते किंवा जी औषधं घेतो आपण ही औषधं डेफिनेटली घेऊ शकतो किंवा तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन अजून कुठली औषधं घ्यायची आहेत किंवा आपण जी ओबेसिटी ची इंजेक्शन्स घेतोय त्याचा डोस काही कमी जास्त करायचा का, ॲडजस्ट करायचा का, हे डेफिनेटली तुम्ही करू शकता. फक्त थोडेसे लाईफ थ्रेटनिंग कॉम्प्लिकेशन्स फार कमी प्रमाणात आम्ही बघतोय, जसं पँक्रियाटायटिसचे आजार किंवा प्रचंड पोटात दुखणे, कंटिन्युअस उलट्या होणे. तर अशा वेळेस डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि ते औषध बंद करायचं का हे तुम्ही विचारू शकता. आता प्रश्न येतो फार इम्पॉर्टंट आहे की हाऊ लाँग टू टेक दिस मेडिसिन्स. सो अगेन इट इज अ इंडिव्हिज्युअलाइज थिंग. क्लिनिकल प्रॅक्टिसनुसार जो काही आम्हाला मागच्या वर्षभरात अनुभव आला याचा, तर साधारणतः 15 ते 20% वजन या दोन्ही औषधांनी कमी होतंय विदिन 3 to 6 मंथ्स. त्याच्यानंतर पण ही औषधं चालू ठेवायची का? किंवा ही औषधं बंद केली तर परत वजन वाढेल का? तर हा फार मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. आम्ही पण त्याच ट्रायलमध्ये अजून आहोत. तर ओबेसिटीमध्ये हे लक्षात ठेवा की फक्त औषधं चालू केली म्हणजे सगळं झालं असं नाहीये. ठीक आहे. तर इट इज अ इंटिग्रेटेड अप्रोच विथ द मेडिसिन्स अलॉंग विथ डाएट अँड एक्सरसाइज. तर प्रत्येक पेशंटनी तुमच्या डायटिशियन सोबत सल्लामसलत करणे, तुमच्या डायबेटॉलॉजिस्ट किंवा फिजिशियन सोबत फॉलोअपमध्ये असणं, डोस किती वाढवायचा, किती प्रमाणात ठेवायचा आहे, काही साईड इफेक्ट होत आहे. सो इट्स अ इंटिग्रेटेड अप्रोच डिफायनिंग वेट लॉस अलॉंग विथ डाएट अँड एक्सरसाइज. एक्सरसाइज हे अत्यंत महत्वाचं आहे. मी इंजेक्शन घेतोय म्हणून मी आता चालणारच नाही असं नाहीये. तर तुम्ही डाएट आणि एक्सरसाइज कराल तरच तुमचं कॅलरी बर्नआउट होणार आहे आणि तुमचा वेट लॉस व्हायला अजून मदत होणार आहे. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तुमचं पाण्याचं प्रमाण चांगलं असणे, एक्सरसाइज करणे आणि डायटिशियनचं ओपिनियन घेणं, फॅटी फूड्स अवॉइड करणे, प्रोसेस्ड मील अवॉइड करणे, फायबरचा इंटेक तुमच्या आहारामध्ये वाढवणे. तर ही सगळी बेसिक थिंग्स ज्या आपण प्रत्येक ओबेस, डायबिटीज, बीपी, कोलेस्ट्रॉलच्या पेशंटला सांगत असतो, हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या 3 ते 4 महिन्यापासून आपल्याला याचे बायोसिमिलर किंवा बायोसिंथेटिक मेडिसिन्स प्रचंड प्रमाणात अवेलेबल आहेत. त्याचाही इफेक्ट बऱ्यापैकी ओरिजिनल मेडिसिन सारखा आहे. किंमत कमी आहे, त्याच्यामुळं डेफिनेटली वी कॅन थिंक ऑफ टेकिंग दीज मेडिसिन्स. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ही मेडिसिन्स घ्या. त्यांच्या सल्ल्यानुसारच पुढे त्याचं टायट्रेशन करा, त्याचं मॉनिटरिंग करा. आणि एक महत्त्वाचा इम्पॅक्ट आफ्टर दिस मेडिसिन्स वी आर सीइंग की पेशंट चालायला लागलाय, पेशंट एक्सरसाइज करायला लागलाय, पेशंटचं वजन कमी झाल्यानंतर त्याच्या बऱ्याच मेडिसिनचं प्रमाण कमी होत चाललंय. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ टेकिंग दिस मेडिसिन्स. सो माझी एकच रिक्वेस्ट किंवा माझं एक हे आहे की यस, तुम्हाला जर वजन असेल तर तो एक सोशल स्टिग्मा म्हणून घरात बसू नका. तो प्लीज कम आउट. तुम्ही कुठल्याही वयामध्ये असाल, तुमचं वय 70 असेल, 4 गोळ्या चालू आहेत, डायबिटीज, बीपी, हार्ट डिसीज, तुम्हाला सिव्हिअर आजार आहेत, काही स्लीप ॲपनिया आहे, अँजिओप्लास्टी झालेली आहे, बायपास झालेला आहे, वजन 90 किलो आहे, किंवा एनी यंग फिमेल विच इज ट्राईंग फॉर प्रेग्नन्सी आणि विच इज स्ट्रगलिंग विथ द इनफर्टिलिटी, please come out of it. These injections are definitely very good. We are seeing the fantastic results of using these medicines. Try to talk to your physician or your diabetologist. Discuss with them and see that if you are eligible to take these medicines, and go for it. These are the wonderful medicines for weight reduction and preventing the major cardiovascular or metabolic diseases. ओबेसिटीची बरीच कारणं आहेत. एन्व्हायरमेंटल आहे, जेनेटिक आहे, लॅक ऑफ एक्सरसाइज आहे, स्ट्रेस आहे, हार्मोनल आहे. तर बरीच रिझन्स आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा तुमच्या डॉक्टरांशी डिस्कस कराल तेव्हाच कळेल की माझं वजन वाढण्यामागचं कारण काय आहे.
ठीक आहे. आणि डेफिनेटली इन स्पाइट ऑफ डुईंग डाएट, एक्सरसाइज, एव्हरीथिंग, तुमचं वजन जर कमी होत नसेल तर प्लीज तुम्ही या मेडिसिनबद्दल डॉक्टरांशी डिस्कस करा आणि घेऊ शकता. ओनली इम्पॉर्टंट थिंग इज ही मेडिसिन्स बऱ्याच लोकांकडनं प्रिस्क्राईब केलं जात आहे, विच इज नॉट गुड. This medicine has to be prescribed by a physician, by an endocrinologist, by a diabetologist. So definitely discuss the pros and cons of these medicines. Please don't get influenced by other people which are trying to influence you that you should take these medicines, and without discussion with your doctor, without monitoring, without the eligibility of your physical fitness or profile, don't take these medicines by any other than your physicians, diabetologist or endocrinologist. Thank you so much.